जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 4 दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती फिरतोय। 2 दिवसापूर्वी रायगड जिल्हा झाला आणि आज तुमच्या समोर आहे सिंधुदुर्गामध्ये। आणि एक वेगळं दृश्य मला पाहायला मिळते। आपल्या काळामध्ये 2 चक्रीवादळ आली होती, टोकते आणि निसर्ग। ती आली आणि आपलं नुकसान करून गेली। ती वादळ होती समुद्रामध्ये, पण आता मला 2-4 दिवसामध्ये किनारपट्टीवरती एक भगवं वादळ दिसते। आणि हे भगवं वादळ दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे। जसं वादळ म्हटल्यानंतर वादळ असतं, पण आपलं भगवं वादळ वेगळं आहे। ज्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे त्यांना मुळासकट उकडून टाकणारं हे वादळ आहे। मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं। भास्कर उद्धव म्हणतोय की केवढे उद्धवमय झाले, त्याची एक प्रचिती आहे। पण वैभव, तुझं मी खरंच कौतुक का केलं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे। आणि यापूर्वी सुद्धा ते मंदिर होतं, ते बऱ्याच वर्षांपासून आहे। पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं की आपल्या राजाला शोभेचं एक चांगलं सिंहासन करायचं। आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये, हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। दगडांच्या देशा, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, तसं ते अस्सल दगडांचा सिंहासन आहे। आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची ओळख तीच ठेवायची, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा। हे आता जे चाललंय गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दाच्या देशा, ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये। दिल्ली समोर म्हणजे आग्र्याच्या दरबारात सुद्धा न झुकणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यापासून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेले त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत। आणि या महाराष्ट्रामध्ये जो